अशाच प्रेरणादायी कथांचे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्राचीन काळातील ती पवित्र आणि मंगलमय भूमी जिथे चहूकडे घनदाट अरण्य पसरलेले होते आणि वातावरणात केवळ वेदांच्या ऋचांचा निनाद घुमत होता. अशा एका निवांत जागी तरुण आणि तेजस्वी ऋषी विठ्ठलदास आपली कठोर तपश्चर्या करत बसले होते. विठ्ठलदास हे थोर महर्षी सदानंद ऋषींचे सुपुत्र, ज्यांच्या अंगावर जन्मापासूनच एक वेगळेच ब्रह्मतेज ओसंडून वाहत होते. संसाराच्या मायेपासून अलिप्त राहून त्यांनी भगवान विष्णूंच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा संकल्प केला होता आणि त्यासाठी त्यांनी या निर्जन अरण्याची निवड केली होती. त्यांच्या सभोवतालचा परिसर इतका शांत होता की केवळ वाहणाऱ्या नदीचा झुळझुळ आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असे. परंतु विठ्ठलदासांचे मन या बाह्य जगापासून पूर्णपणे विलग होऊन अंतर्यामी असलेल्या श्रीहरीच्या रूपात मग्न झाले होते. त्यांनी आपल्या शरीरावर केवळ वल्कले परिधान केली होती. हातामध्ये जपमाळ आणि समोर कमंडलू ठेवलेला होता. तर दर्भाच्या आसनावर स्थिर बसून त्यांनी प्राणायामाद्वारे आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला होता. उन्हाळा असो, पावसाळा असो वा कडाक्याची थंडी, विठ्ठलदास आपल्या जागेवरून तसूभरही हलत नसत. त्यांच्या तोंडून सतत ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा अखंड जप चालू असे. त्यांच्या या प्रखर तपश्चर्येमुळे त्यांच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडू लागला होता, ज्याला तपोग्नी असे म्हटले जाते. आणि या तेजामुळे त्या अरण्यातील हिंस्त्र पशु देखील आपला उपजत स्वभाव विसरून शांत झाले होते. सिंह आणि हरिण एकाच ओढ्यावर पाणी पिताना दिसत होते, कारण विठ्ठलदासांच्या भक्तीचा प्रभाव त्या संपूर्ण वातावरणात दरवळत होता. वर्षानुवर्षे ते अन्नाशिवाय आणि पाण्याशिवाय केवळ वायुभक्षण करून ध्यानस्थ राहिले होते, ज्यामुळे त्यांचे शरीर जरी कृश झाले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज मात्र एखाद्या सूर्याप्रमाणे झळकत होते. जणू काही ते स्वतः साक्षात भक्तीचे मूर्तिमंत रूपच वाटत होते. आणि त्यांच्या या तपाच्या प्रभावाने स्वर्गातील इंद्रदेवाचे सिंहासन देखील डळमळीत होऊ लागले होते. इंद्राला वाटू लागले की जर या ऋषीची तपश्चर्या अशीच चालू राहिली तर ते लवकरच देवांचे पद प्राप्त करतील. आणि याच भीतीपोटी स्वर्गातील अप्सरांच्या मनातही एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु विठ्ठलदासांना या कशाचीही पर्वा नव्हती. त्यांचे ध्येय केवळ भगवान विष्णूंची प्राप्ती हेच होते आणि त्यासाठी ते आपल्या आत्मबलाने ब्रह्मांडातील शक्तींना आवाहन करत होते. त्यांच्या भोवती पसरलेले ते चैतन्यमय वातावरण, त्यांच्या जटांमधून वाहणारी सात्विकता आणि त्यांच्या ध्यानातील ती अढळ स्थिरता पाहून निसर्गही नतमस्तक झाला होता. झाडे त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होती आणि वारा मंद गतीने वाहून त्यांना सुखद गारवा देत होता. जणू काही संपूर्ण चराचर सृष्टी विठ्ठलदासांच्या या महान कार्याला साथ देत होती. अशा प्रकारे विठ्ठलदासांची ही अखंड आणि निर्विघ्न तपश्चर्या पुढे चालूच होती, जी येणाऱ्या काळातील एका मोठ्या संघर्षाची आणि दैवी चमत्काराची नांदी ठरणार होती. इकडे स्वर्गाधिपती इंद्रदेव आपल्या अमरावतीत रत्नजडित सिंहासनावर बसलेले असताना त्यांना अचानक पृथ्वीलोकातून येणाऱ्या एका प्रखर आणि दिव्य तेजाचा भास झाला, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण सिंहासन डळमळीत होऊ लागले आणि स्वर्गातील वातावरण काहीसे तप्त झाल्यासारखे वाटू लागले. इंद्राने चकित होऊन आपली दिव्यदृष्टी पृथ्वीतलाकडे वळवली, तेव्हा त्यांना घनदाट अरण्यात दर्भाच्या आसनावर बसलेले तरुण ऋषी विठ्ठलदास दिसले, ज्यांच्या शरीरातून निघणारे तपाचे तेज थेट स्वर्गाच्या पायऱ्यांपर्यंत धडक देत होते. हे पाहून इंद्राच्या मनात भयाची पाल चुकचुकली, कारण जेव्हा जेव्हा एखादा मनुष्य अशा प्रकारे कठोर तपश्चर्या करतो तेव्हा तेव्हा इंद्राला आपले सिंहासन आणि आपले ऐश्वर्य धोक्यात असल्याचा भास होतो. त्याला वाटले की जर विठ्ठलदासांचे हे तप पूर्ण झाले तर ते निश्चितपणे देवांचे पद मागतील किंवा कदाचित इंद्रासनच हस्तगत करतील. या ईर्ष्येपोटी आणि भीतीपोटी इंद्राने ठरवले की विठ्ठलदासांचे हे तप कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होऊ द्यायचे नाही आणि त्यासाठी त्यांचे मन विचलित करणे अत्यंत आवश्यक आहे. इंद्राने तत्काळ आपल्या दरबारातील सर्वात चतुर आणि रूपवान अप्सरा चंद्रभागा हिला पाचारण केले, जिच्या सौंदर्याची चर्चा त्रिलोकात होती आणि जिचे नर्तन पाहून मोठमोठे दिग्गजही आपले भान हरपून बसत असत. चंद्रभागा जेव्हा दरबारात हजर झाली तेव्हा तिने इंद्राला वंदन केले आणि विचारले की हे देवराज, मला कोणत्या कार्यासाठी बोलावले आहे? तेव्हा इंद्राने अत्यंत गंभीरपणे सांगितले की हे सुंदरी, पृथ्वीलोकावर विठ्ठलदास नावाचे एक ऋषिकुमार प्रचंड तप करत आहेत. त्यांच्या तपाच्या अग्नीने माझे स्वर्गलोक होरपळून निघत आहे
तू त्वरित तिथे जा आणि तुझ्या लावण्याने, तुझ्या नृत्याने आणि तुझ्या गायनाने त्यांचे मन मोहात पाडून त्यांचे ध्यान भंग कर. चंद्रभागा इंद्राची ही आज्ञा ऐकून क्षणभर विचारात पडली, कारण तिला माहीत होते की एखाद्या निष्ठावान तपस्व्याचा तपोभंग करणे हे महान पाप आहे आणि जर त्या ऋषींनी क्रोधाने शाप दिला तर आपले आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. परंतु इंद्राची आज्ञा मोडणेही तिला शक्य नव्हते. तिने नम्रपणे मान झुकवून ही जबाबदारी स्वीकारली आणि पृथ्वीवर जाण्याची तयारी सुरू केली. तिने आपले सर्वात मोहक आणि उंची वस्त्रे परिधान केली, अंगावर सुवर्णाचे आणि रत्नांचे अलंकार चढवले, केसात स्वर्गातील पारिजातकाचा गजरा माळला आणि स्वतःला अशा प्रकारे सजवले की साक्षात कामदेवही तिला पाहून मोहित व्हावा. जेव्हा ती स्वर्गातून पृथ्वीच्या दिशेने निघाली तेव्हा तिच्या पायी असलेल्या पैंजणांचा रुणझुण आवाज अवकाशात घुमू लागला आणि ती त्या अरण्याच्या दिशेने चालू लागली जिथे विठ्ठलदास डोळे मिटून ध्यानात मग्न होते. चंद्रभागेने आपल्या मायावी शक्तीचा वापर करून त्या अरण्यातील वातावरण अधिकच आल्हाददायक बनवून टाकले. तिथे अचानक वसंत ऋतूचे आगमन झाल्यासारखे वाटू लागले. झाडांना नवी पालवी फुटली आणि फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला. हे सर्व विठ्ठलदासांना मोहपाशात ओढण्यासाठी रचलेले एक मायाजाल होते, ज्याची त्या निष्पाप ऋषीला पुसटशीही कल्पना नव्हती. अशा प्रकारे चंद्रभागा आता विठ्ठलदासांच्या समोर पोहोचली होती आणि तिने हळूच आपल्या वीणेच्या तारा छेडायला सुरुवात केली, ज्याचा मंजूळ ध्वनी त्या शांत अरण्यात प्रतिध्वनित होऊ लागला. चंद्रभागा त्या घनदाट अरण्यात येताच तिथले संपूर्ण वातावरण एका क्षणात पालटून गेले आणि निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात जणू कामदेवाचा संचार झाला की काय असा भास होऊ लागला. तिने आपल्या हातातील वीणेच्या तारांना हळूच स्पर्श केला आणि त्यातून निघालेले ते सप्तसूर त्या अरण्याच्या शांततेला छेदून थेट विठ्ठलदासांच्या ध्यानस्थ मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागले. चंद्रभागेचे सौंदर्य इतके अफाट होते की तिच्या एका हास्याने सुकलेल्या वेलींना देखील नवी पालवी फुटत होती आणि तिच्या पदस्पर्शाने मातीतून सुगंधी फुलांचे ताटवे उमलून येत होते. तिने आपल्या मधुर वाणीत गायनाला सुरुवात केली. तिचे ते स्वर एखाद्या अमृतधारणे प्रमाणे हवेत विरघळत होते आणि जे पशुपक्षी इतका वेळ विठ्ठलदासांच्या तपाच्या तेजामुळे शांत बसले होते ते आता चंद्रभागेच्या या मोमक संगीताच्या तालावर आनंदाने थुईथुई नाचू लागले. कोकिळांनी आपला सूर तिच्या सुरात मिळवला तर रानातले मोर आपले पिसारा फुलवून तिच्या भवती फेर धरू लागले. जणू काही त्या अरण्याचे रूपांतर एखाद्या भव्य दिव्य अशा इंद्रसभेत झाले होते. चंद्रभागेने आपल्या नृत्याला सुरुवात केली. तिच्या पायांतील पैंजणांचा तो रुणझुण आवाज त्या शांत वातावरणात एखाद्या दिव्य मंत्रासारखा घुमत होता. पण हा मंत्र मुक्तीचा नसून मोहाचा होता. तिचे ते लावण्य, तिचे ते विशाल आणि काजळ लावलेले डोळे, तिच्या कपाळावरचा तो चंदनाचा टिळा आणि वाऱ्याच्या झुळकीने उडणारे तिचे ते काळेभोर केस पाहून साक्षात निसर्गही आपली शुद्ध हरपून बसला होता. तिने आपल्या नृत्याच्या हालचाली अशा प्रकारे केल्या की तिच्या वस्त्रांचा सळसळाट आणि अंगावरील अलंकारांचा मंजूळ आवाज विठ्ठलदासांच्या समाधीमध्ये व्यत्यय आणू लागला. तिने वसंत ऋतूला जणू तिथे बोलावून आणले होते. झाडांवरून फुलांचा वर्षाव होत होता आणि वाऱ्यात एक प्रकारचा मादक सुगंध दरवळत होता, जो कोणाचेही चित्त विचलित करण्यास समर्थ होता. विठ्ठलदास, जे कित्येक वर्षांपासून आपल्या अंतर्मनात श्रीहरीच्या दर्शनासाठी एकाग्र झाले होते, त्यांना आता हळूहळू या बाह्यसृष्टीतील बदल जाणवू लागले होते. त्यांच्या कानावर पडणारे ते मधुर संगीत आणि त्यांच्या नाकाला स्पर्श करणारा तो फुलांचा सुगंध त्यांच्या कित्येक वर्षांच्या इंद्रिय निग्रहाला आव्हान देऊ लागला होता. चंद्रभागा अतिशय चपळाईने आणि कौशल्याने आपल्या सौंदर्याचे जाळे विणत होती. ती जाणून बुजून विठ्ठलदासांच्या इतक्या जवळून नर्तन करत होती की तिच्या नुपुरांचा आवाज ऋषींच्या काळजाचा ठोका चुकवू लागला होता. तिचे ते कंचुकी आणि रेशमी वस्त्रे वाऱ्याने उडताना पाहून जणू काही वीजच पृथ्वीवर अवतरली आहे असा भास होत होता. तिने आपल्या गायनातून अशा काही भावना प्रकट केल्या की ज्यात विरह, प्रेम आणि आकर्षणाचा संगम होता, जे ऐकून विठ्ठलदासांच्या मनातील शांत तलाव आता लहरींप्रमाणे डचमळू लागला होता. तिने आपल्या मायावी शक्तीने त्या अरण्यात ठिकठिकाणी आरसे लावल्यासारखे प्रतिबिंब निर्माण केले, जेणेकरून विठ्ठलदासांनी डोळे उघडले तर त्यांना चहूकडे केवळ तिचेच रूप दिसेल अशी तिची योजना होती. या नयन मनोहर दृश्याने आणि चित्तवेधक नृत्याने स्वर्गातील गंधर्व आणि किन्नरही थक्क होऊन आकाशातून हे सर्व पाहत होते. चंद्रभागेचा प्रत्येक कटाक्ष आणि तिची प्रत्येक मुद्रा एका महान तपस्व्याचा तपोभंग करण्यासाठी पुरेशी होती.
आणि दुर्दैवाने विठ्ठलदासांच्या कित्येक वर्षांच्या तपस्येचे कवच आता या मोहमायेच्या प्रहाराने हळूहळू कमकुवत होऊ लागले होते, ज्याची त्यांना स्वतःलाही जाणीव होत नव्हती. अशा प्रकारे चंद्रभागेने आपल्या लावण्याने आणि कलेने त्या अरण्याला एका मोहक स्वप्नलोकात रूपांतरित केले होते, जिथे आता विठ्ठलदासांच्या संयमाची खरी परीक्षा सुरू होणार होती. विठ्ठलदासांच्या अंतर्मनात जो ओंकाराचा नाद गुंजत होता, त्या नादाची जागा आता हळूहळू चंद्रभागेच्या पैंजणांच्या रुणझुण आवाजाने आणि तिच्या कंठातून फुटणाऱ्या स्वरांनी घ्यायला सुरुवात केली होती. कित्येक वर्षांपासून ज्यांनी आपल्या बाह्य संवेदनांना पूर्णपणे कुलूप लावले होते, त्या विठ्ठलदासांच्या कानांच्या पडद्यावर आता ते मादक संगीत आदळू लागले आणि त्यांच्या हृदयाची स्पंदने अकारणच वाढू लागली. ध्यानाच्या त्या सर्वोच्च शिखरावर असतानाही त्यांना अचानक वाऱ्याच्या झुळकीसोबत येणारा तो मोहक सुवास जाणवला, जो सामान्य फुलांचा नसून स्वर्गातील पारिजातकाचा होता. आणि तो सुवास त्यांच्या नासिकाग्र भागातून थेट त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचला. विठ्ठलदासांनी आपला संयम राखण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या आराध्य देवतेचे भगवान विष्णूंचे रूप डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी विष्णूंच्या रूपाऐवजी त्यांना त्या मधुर संगीताचा आणि वाऱ्याच्या झुळकीचा भास होत होता. त्यांच्या पापण्या आता जड होऊ लागल्या होत्या आणि कित्येक युगांपासून मिटलेले त्यांचे डोळे बाह्य जगाचा प्रकाश पाहण्यासाठी आतुर झाले होते. जणू काही एखादा शांत समुद्र अचानक आलेल्या वादळाने खवळून उठावा, तशी अवस्था विठ्ठलदासांच्या मनाची झाली होती. आणि अखेर तो क्षण आला जेव्हा त्यांच्या संयमाचा बांध पूर्णपणे फुटला. विठ्ठलदासांनी अतिशय हळुवारपणे आपले डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून ते स्तब्धच झाले, कारण त्यांच्यासमोर साक्षात लावण्यवती चंद्रभागा नर्तन करत होती. तिचे ते चमकणारे डोळे, चंद्रासारखा मुखडा आणि तिच्या शरीराची ती लवचिकता पाहून विठ्ठलदासांचे भान हरपले. त्यांना वाटले की कदाचित ही कोणी देवता आहे किंवा निसर्गाचीच एखादी अपूर्व कलाकृती आहे. त्यांच्या डोळ्यांसमोरून आपली वर्षानुवर्षांची तपश्चर्या, वडिलांची शिकवण आणि मुक्तीचे ध्येय एका क्षणात पुसले गेले आणि त्यांना केवळ समोर दिसणारे ते सौंदर्यच सत्य वाटू लागले. चंद्रभागेने जेव्हा पाहिले की ऋषींनी डोळे उघडले आहेत, तेव्हा तिने आपल्या कटाक्षाने त्यांच्यावर आणखीनच मोहिनी घातली आणि तिच्या एका मधुर हास्याने विठ्ठलदासांच्या उरल्यासुरल्या विवेकावरही पाणी फिरवले. विठ्ठलदासांना आता स्वतःच्या शरीराचे आणि भोवतालच्या जगाचे भान राहिले नव्हते. ते केवळ त्या अप्सरेच्या रूपाकडे टक लावून पाहत राहिले आणि त्यांच्या मुखातून जो मंत्रोच्चार बाहेर पडायला हवा होता, तिथे आता केवळ निशब्द कौतुक उरले होते. त्यांच्या तपाचे तेज आता हळूहळू लोप पावत होते आणि त्या जागी मोह, माया आणि आकर्षणाचे जाळे विणले जात होते, ज्यातून बाहेर पडणे आता त्यांना जवळजवळ अशक्य झाले होते. ऋषींनी आपल्या जागेवरून उठून चंद्रभागेच्या दिशेने एक पाऊल टाकले आणि त्याच क्षणी त्यांच्या कित्येक जन्मांच्या पुण्याईचा तो देदीप्यमान ठेवा जणू काही धुळीला मिळाला, कारण एका क्षणाच्या मोहाने त्यांच्या तपश्चर्येचे कवच पूर्णपणे भेदले होते. चंद्रभागेच्या प्रत्येक हालचालीत त्यांना आता एक नवीन आनंद आणि विरंगुळा वाटत होता, जो त्यांना स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ वाटत होता. अशा प्रकारे विठ्ठलदास ऋषी हे एका अप्सरेच्या मोहजालात पूर्णपणे अडकले होते आणि त्यांच्या जीवनाची दिशा आता एका वेगळ्याच वळणावर वळली होती, जिथे केवळ ऐहिक सुखाचा आणि विलासाचा मार्ग दिसत होता आणि भक्तीचा मार्ग मात्र अंधारात हरवला होता. विठ्ठलदासांनी जेव्हा आपले डोळे पूर्णपणे उघडले, तेव्हा समोर उभी असलेली चंद्रभागा त्यांना एखाद्या दैवी चमत्काराप्रमाणे भासली आणि तिच्या सौंदर्याच्या प्रखर प्रभावाखाली येऊन ते स्वतःचे ऋषी असण्याचे अस्तित्वच विसरून गेले. चंद्रभागेने अत्यंत नम्रतेने आणि मधुर स्वरात ऋषींना वंदन केले आणि आपल्या हातातील सुवर्ण कलशातून आणलेले शीतल जल त्यांना अर्पण केले, जे प्राशन करताच विठ्ठलदासांच्या शरीरातील उरलेली तपाची सात्विक उष्णता शांत झाली आणि त्यांना एका वेगळ्याच ऐहिक सुखाची अनुभूती आली. त्यांनी अत्यंत व्याकुळतेने विचारले की, हे सुंदरी, तू कोण आहेस आणि या दुर्गम अरण्यात तुझे येणे कसे झाले? तुझे हे लावण्य पाहून माझे मन विचलित होत आहे आणि मला स्वतःवर ताबा मिळवणे कठीण जात आहे. तेव्हा चंद्रभागेने आपली मायावी कथा रचली आणि अत्यंत मृदू आवाजात सांगितले की ती एक सामान्य कन्या असून ऋषींच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या सेवेसाठीच या वनात भटकत होती. विठ्ठलदासांचे विवेकाचे कवच आता पूर्णपणे गळून पडले होते, त्यामुळे त्यांनी तिच्या प्रत्येक शब्दावर आंधळा विश्वास ठेवला आणि तिच्या निमंत्रणावरून तिच्यासोबत जाण्याचे मान्य केले. चंद्रभागेने आपल्या मायावी शक्तीने तिथे एका सुंदर पर्णकुटीचे रूपांतर एका भव्य आणि विलासी महालात केले होते, जिथे वाऱ्याची झुळूकही अत्तराचा सुगंध घेऊन येत होती.
तिथे गेल्यावर चंद्रभागेने ऋषींना नानाविध सुगंधी द्रव्यांनी स्नान घातले, त्यांना रेशमी वस्त्रे परिधान करण्यास दिली आणि अशा काही पक्वान्नांचे भोजन दिले की ज्याची चव घेताच विठ्ठलदासांना आपल्या कंदमुळांच्या आहाराचा पूर्णपणे विसर पडला. कित्येक वर्षे कठोर भूमीवर आणि दर्भाच्या आसनावर बसणाऱ्या त्या ऋषीला आता मऊ शय्येवरची झोप आणि चंद्रभागेचे सानिध्य हेच जीवनाचे अंतिम ध्येय वाटू लागले. त्यांनी आपल्या हातातील जपमाळ कोठेतरी फेकून दिली. समोरचा कमंडलू धुळीत पडला आणि ज्या विष्णूंच्या ध्यानात ते अहोरात्र मग्न असत त्या श्रीहरींचे नावही त्यांच्या स्मरणातून पूर्णपणे पुसले गेले. चंद्रभागा त्यांना आपल्या प्रेमपाशात इतकी घट्ट पकडून ठेवत होती की विठ्ठलदासांना आता दिवस आणि रात्र, सकाळ आणि संध्याकाळ यातला कोणताही फरक समजेनासा झाला. त्यांच्या आयुष्यात आता केवळ विहार, मधुर गायन आणि विलासी सुखांचे स्थान होते. ते विसरले की ते एका थोर तपस्वी सदानंद ऋषींचे पुत्र आहेत आणि त्यांचे ध्येय मोक्षप्राप्ती आहे. उलट त्यांना आता असे वाटू लागले की हे मानवी सुखच सर्वश्रेष्ठ आहे आणि इतकी वर्ष केलेली तपश्चर्या हा केवळ एक व्यर्थ अट्टहास होता. चंद्रभागेने आपल्या सौंदर्याचे आणि बुद्धीचे असे जाळे विणले होते की विठ्ठलदासांना वाटले की तीच त्यांच्या जीवनाचे सर्वस्व आहे आणि तिच्या विराहात राहणे आता त्यांना मृत्यूसारखे वाटू लागले होते. अशा प्रकारे विठ्ठलदासांचे ते कडक ब्रह्मचर्य, ती अलौकिक शक्ती आणि तो प्रखर तपोग्नी एका अप्सरेच्या कटाक्षाने आणि मायावी पाहुणचाराने पूर्णपणे भस्म झाला होता. ते आता एक महान ऋषी राहिले नव्हते, तर एका सुंदर स्त्रीच्या मोहपाशात अडकलेले केवळ एक सामान्य संसारी पुरुष बनले होते, ज्यांना स्वतःच्या विनाशकारी कर्माची कोणतीही शुद्ध उरली नव्हती आणि या मायेच्या गडद अंधारात त्यांच्या भविष्यातील संकटांची पावले उमटू लागली होती. विठ्ठलदासांचे मन आता पूर्णपणे चंद्रभागेच्या सौंदर्यात आणि तिच्या मायावी जाळ्यात गुरफटले गेले होते, जिथे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण केवळ विलासासाठी खर्च होऊ लागला. एकेकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून वेदांचे पठण करणारे विठ्ठलदास आता चंद्रभागेच्या मंजूळ गाण्याने जागे होत आणि तिचा सहवास सुटावा असे त्यांना स्वप्नातही वाटत नसे. त्या अरण्यातील ती पर्णकुटी आता त्यांच्यासाठी जगातील सर्वात वैभवशाली महाल बनली होती, जिथे दिवस आणि रात्र कधी सुरू होतात आणि कधी संपतात याचा त्यांना कसलाही पत्ता लागत नव्हता. चंद्रभागेने आपल्या सौंदर्याचे असे काही मोहिनी अस्त्र वापरले होते की विठ्ठलदासांना स्वतःच्या देहाचे, कुळाचे आणि कर्तव्याचे पूर्णपणे विस्मरण झाले होते. त्यांनी आपल्या कपाळावरचा तो भस्माचा टेळा पुसून टाकला होता आणि त्या जागी सुगंधित चंदनाचा लेप लावू लागले होते, जे केवळ चंद्रभागेला प्रसन्न करण्यासाठी होते. ऋषींच्या जीवनातील तो संयम, ती शिस्त आणि तो अढळ निश्चय आता एका काचेच्या पात्राप्रमाणे फुटून चक्काचूर झाला होता. चंद्रभागा त्यांना दररोज नवनवीन कथा सांगत असे, आपल्या नृत्याने त्यांचे मनोरंजन करत असे आणि विठ्ठलदास केवळ एका लहान मुलाप्रमाणे तिच्या मागे मागे फिरत असत. त्यांच्या शरीराचा जो प्रखर तेजपुंज वर्ण होता तो आता विलासी जीवनामुळे हळूहळू बदलू लागला होता. तरीही त्यांना वाटत होते की ते पूर्वीपेक्षा अधिक सुखी आहेत. निसर्गाचे चक्र मात्र आपल्या गतीने फिरत होते. पावसाळा आला, ढग गडगडले आणि पाऊस पडला, पण विठ्ठलदासांना वाटले की हे केवळ त्यांच्या प्रेमाचे संगीत आहे. हिवाळा आला, सर्वत्र दवबिंदू पडले आणि थंडी वाढली, पण त्यांना चंद्रभागेच्या उबदार सान्निध्यात ऋतुबदलाचे भानही राहिले नाही. उन्हाळ्याचे दिवस आले, सूर्य तापला, पण त्यांच्यासाठी केवळ चंद्रभागेचे मुखचंद्रच शीतल प्रकाश देत होते. अशा प्रकारे कित्येक महिने, कित्येक वर्षे आणि कित्येक काळ लोटला गेला, पण विठ्ठलदासांच्या मनात मात्र असेच होते की आपण केवळ काही घटकच एकत्र आहोत. त्यांनी आपल्या वडिलांचा, सदानंद ऋषींचा तो कडक स्वभाव आणि त्यांनी दिलेल्या उपदेशांचा पूर्णपणे त्याग केला होता. त्यांच्या मनात आता मुक्तीची ओढ राहिली नव्हती, तर केवळ या ऐहिक सुखाची भूक वाढली होती. चंद्रभागा देखील इंद्राच्या आज्ञेनुसार आपले कार्य चोख बजावत होती. तिने विठ्ठलदासांच्या बुद्धीवर असा काही पडदा टाकला होता की त्यांना चांगल्या आणि वाईटातील फरक समजेनासा झाला होता. त्यांच्या भोवतीचे ते वातावरण, तो मायावी महाल आणि त्यातील सर्व वस्तू केवळ भ्रमाचा एक भाग होत्या. परंतु विठ्ठलदासांना तेच सत्य वाटू लागले होते. ते विसरले होते की ते एक महान तपस्वी आहेत, ज्यांनी स्वर्गावर विजय मिळवण्याची शक्ती प्राप्त केली होती. आता त्यांचे संपूर्ण अस्तित्व केवळ एका स्त्रीच्या इच्छेवर अवलंबून होते आणि त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज या विलासाच्या गोंगाटात पार दबून दिला होता. काळाच्या अथांग प्रवाहात विठ्ठलदासांची ही अवस्था पाहून देवतांनाही आश्चर्य वाटत होते की एका महान ऋषीचा इतक्या लवकर अधःपात कसा झाला.
पण मायेची शक्ती अशीच असते, जी मोठ्या मोठ्या ज्ञानी लोकांनाही अंधारात ढकलून देते. विठ्ठलदास आता त्या अंधारात इतके खोलवर गेले होते की तिथून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना स्वतःलाच शोधता येत नव्हता. आणि चंद्रभागेने त्यांना त्या सुखाच्या अंमलाखाली असे काही ठेवले होते की त्यांना काळाचे भान हरपून केवळ वर्तमान क्षणाचा विलास महत्त्वाचा वाटत होता. काळाचे चक्र अहोरात्र फिरत राहिले आणि त्या अरण्यातील झाडांनी आपली पाने अनेक वेळा गाळून पुन्हा नवी पालवी धारण केली. तरीही विठ्ठलदासांना या बदलाची पुसटशीही जाणीव झाली नाही. ज्या विठ्ठलदासांनी एकेकाळी सूर्याच्या गतीवरून वेळेचे अचूक गणित मांडले होते, तेच आता चंद्रभागेच्या डोळ्यांतील मोहपाशात इतकी हरवून गेले होते की त्यांना दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे कशी सरली याचा थांगपत्ताच लागला नव्हता. अरण्यातील लहान छोटी रोपे आता विशाल वृक्ष बनली होती. नदीच्या पात्राने आपला मार्ग बदलला होता आणि विठ्ठलदासांच्या डोक्यावरील जटांमध्ये आता काही पांढरी लव दिसू लागली होती. परंतु चंद्रभागेच्या मायावी सौंदर्याने त्यांच्या बुद्धीवर असा काही पडदा टाकला होता की त्यांना आजही असेच वाटत होते की ते नुकतेच ध्यानातून उठले आहेत आणि चंद्रभागेसोबत त्यांचा हा संवाद केवळ काही क्षणांपूर्वीच सुरू झाला आहे. मायेचा खेळ इतका विचित्र असतो की तो मनुष्याला काळाच्या बंधनातून मुक्त करण्याऐवजी त्याला एका अशा भ्रमात अडकवतो जिथे वेळ जणू थांबल्यासारखी वाटते. विठ्ठलदास जेव्हा जेव्हा चंद्रभागेकडे पाहात तेव्हा त्यांना तिचे रूप सदैव टवटवीत आणि तरुणच दिसे, कारण ती एक दप्सरा होती आणि तिच्यावर काळाचा कोणताही परिणाम होत नव्हता. पण विठ्ठलदासांचे मानवी शरीर मात्र हळूहळू थकले होते. त्यांच्या हातातील त्वचेवर सुरकुत्या पडू लागल्या होत्या आणि त्यांची चालही मंदावली होती. तरीही त्यांच्या मनाला मात्र असेच वाटत राहिले की आपण तारुण्याच्या उंबरठ्यावरच आहोत आणि हे सुख अनंत काळापासून असेच चालत आले आहे. चंद्रभागा जाणून बुजून त्यांना काळ विसरायला लावत होती. ती त्यांना दररोज अशा काही गोष्टींत गुंतवून ठेवत असे की त्यांना आकाशातील ताऱ्यांची स्थिती किंवा ऋतूंचे परिवर्तन लक्षातच येत नसे. कधी फुलांच्या बागेत विहार करणे तर कधी मधुर संगीताच्या तालावर डोलणे यातच त्यांचे आयुष्य वेगाने संपत चालले होते. विठ्ठलदासांना वाटले की त्यांनी केवळ एकच संध्याकाळ चंद्रभागेसोबत घालवली आहे, पण प्रत्यक्षात 57 वर्षे 9 महिने आणि काही दिवस निघून गेले होते. हे भयानक सत्य त्यांच्या डोळ्यांसमोर असूनही त्यांना दिसत नव्हते, कारण त्यांच्या विवेकाचा दिवा पूर्णपणे विझला होता. ज्या ऋषीने एकेकाळी त्रिकाळ ज्ञानाची प्राप्ती केली होती, तोच आता स्वतःच्या आयुष्यातील सरलेल्या वर्षांची गणना विसरून बसला होता. त्यांना ना भक्तीची आठवण होती ना स्वतःच्या वृद्धत्वाचे भान. चंद्रभागेच्या हास्यात आणि तिच्या प्रत्येक हालचालीत ते इतके रममाण झाले होते की त्यांना हे समजलेच नाही की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेव म्हणजेच त्यांचे तप आणि वेळ दोन्हीही त्यांच्या हातातून वाळूसारखे निसटून गेले होते. या भ्रमाच्या अंधारात विठ्ठलदास इतके खोलवर रुतले होते की त्यांना जाग आणण्यासाठी आता साक्षात परमेश्वराचीच कृपा किंवा एखादा मोठा धक्का आवश्यक होता. काळाची ही क्रूर थट्टा होती की एक महान तपस्वी केवळ एका स्त्रीच्या सौंदर्यासाठी आपल्या आयुष्याची 6 दशके गमावून बसला होता. आणि तरीही त्याच्या मनात हाच विचार होता की अजून तर संध्याकाळही झाली नाही. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि आकाशात रक्तासारखा लाल सूर्य अस्ताला जात असताना विठ्ठलदासांच्या डोळ्यांसमोरून जणू काही मायेचा तो गडद पडदा अचानक बाजूला झाला आणि त्यांना वास्तवाची जाणीव झाली. चंद्रभागा नेहमीप्रमाणे त्यांच्या शेजारी बसून त्यांना मोहक गोष्टी सांगण्यात दंग होती, पण विठ्ठलदासांचे लक्ष अचानक जमिनीवर पडलेल्या त्यांच्या त्या जुन्या धुळीने माखलेल्या जपमाळेकडे गेले, जी त्यांनी कित्येक युगांपूर्वी एका कोपऱ्यात फेकून दिली होती. ती तुळशीची माळ पाहून त्यांच्या अंतर्मनात एक वीज चमकल्यासारखी झाली आणि त्यांना आपल्या वडिलांचा, महर्षी सदानंद ऋषींचा तो तेजस्वी, करारी चेहरा आणि त्यांनी दिलेली दीक्षा आठवली. त्यांनी दचकून स्वतःच्या हातांकडे पाहिले तर तिथे तारुण्याऐवजी सुरकुत्या पडल्या होत्या. त्यांचे हात थरथरत होते आणि त्यांच्या खांद्यापर्यंत रुळणारे केस पूर्णपणे पांढरे झाले होते. हे पाहून विठ्ठलदासांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना तीव्रतेने जाणीव झाली की ज्याला ते काही क्षण किंवा काही दिवस समजत होते ती प्रत्यक्षात कित्येक दशके होती आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान काळ एका भ्रमात घालवला आहे. त्यांनी अत्यंत व्याकुळ होऊन आणि थरथरत्या आवाजात चंद्रभागेला विचारले, हे सुंदरी,
तू मला सत्य सांग, आपण इथे नेमका किती वेळ व्यतीत केला आहे? मला निसर्गाच्या या रूपाकडे पाहून असं वाटतंय की जणू काही युगं उलटून गेली आहेत आणि माझं शरीरही आता थकलं आहे. चंद्रभागेने नेहमीप्रमाणे मोहक हसून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पुन्हा सुखाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. पण विठ्ठलदासांच्या डोळ्यात आता तपस्व्याचे ते जुने तेज पुन्हा चमकू लागले होते, ज्यासमोर तिची मायावी शक्ती आता टिकणे कठीण होते. त्यांनी स्वहस्ते आपली स्मृती जागृत केली आणि त्यांना आठवले की ते तर भगवान विष्णूंच्या भक्तीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी या अरण्यात आले होते. पण एका अप्सरेच्या सौंदर्याच्या नादात त्यांनी आपला धर्म, आपलं कर्म, आपली दीक्षा आणि आपली मुक्ती सर्व काही धुळीला मिळवले आहे. त्यांना आपल्या चुकीचा इतका भयानक पश्चात्ताप झाला की त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यांना स्वतःचीच घृणा वाटू लागली. ज्या शरीराला त्यांनी कठोर तपाने आणि मंत्रोच्चाराने पावन केले होते, ते शरीर आता केवळ विलासाचे आणि इंद्रिय सुखाचे साधन बनले होते. विठ्ठलदासांना आता स्पष्टपणे उमजले की हा देवराज इंद्राचा कट होता आणि या अप्सरेने आपल्या सौंदर्याचा वापर करून त्यांना फसवले आहे व त्यांचे संपूर्ण ऋषित्व उद्ध्वस्त केले आहे. त्यांच्या मनात आता केवळ एकच विचार चक्रावत होता की आपण आपल्या महान कुळाला काळीमा फासला आहे आणि ज्या ईश्वराच्या दर्शनासाठी सर्वस्वाचा त्याग केला होता, त्याच श्रीहरीला आपण पूर्णपणे विसरलो होतो. त्यांचे डोळे आता मोहाने नाही तर शुद्ध पश्चात्तापाच्या अश्रूंनी भरून आले आणि त्यांना आपल्या विसरलेल्या कर्तव्याची तीव्रतेने साद ऐकू येऊ लागली. त्यांना जाणवले की ही केवळ काळ गमावण्याची गोष्ट नव्हती, तर त्यांनी आपली आत्मा विकली होती आणि ते आता त्या मोहक महालात एक क्षणही राहू शकत नव्हते. कारण त्यांच्या अंतरात्म्याने त्यांना आदेश दिला होता की अजूनही काही शिल्लक असेल तर परत फिर आणि आपल्या या महापापाचे प्रायश्चित्त कर. अशा प्रकारे विठ्ठलदास ऋषी हे अखेर त्या भयानक मायेच्या निद्रेतून जागे झाले आणि त्यांना स्वतःच्या अधपाताची पूर्ण जाणीव झाली, ज्यामुळे त्यांच्या मनात आता चंद्रभागेबद्दल क्रोधाची आणि स्वतःबद्दल अतोनात दुःखाची एकच प्रचंड लाट उसळली होती. विठ्ठलदासांच्या डोळ्यात आता पश्चात्तापाचे अश्रू सरून क्रोधाचा अंगार फुलू लागला होता आणि त्यांच्या अंतर्मनात दडलेला तो जुना तपस्वी पुन्हा एकदा जागृत झाला होता. त्यांनी चंद्रभागेकडे पाहिले, जी अजूनही आपल्या सौंदर्याने त्यांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत होती, पण आता तिचे तेच सौंदर्य त्यांना एखाद्या विषारी सर्पिणीसारखे भासू लागले. ज्या सौंदर्याने त्यांना कित्येक दशके अंधारात ठेवले, त्याच सौंदर्याचा तिरस्कार करत विठ्ठलदास गर्जना करून ओरडले की हे पापिणी, हे पृतघ्न अप्सरे, तू केवळ तुझ्या सौंदर्याच्या बळावर एका निष्ठावान तपस्व्याचा घात केलास आणि माझे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केलेस. त्यांच्या या भीषण आवाजाने तो मायावी महाल हादरू लागला आणि तिथले ते सुंदर वातावरण अचानक भयानक आणि भयावह वाटू लागले. विठ्ठलदासांना आता स्पष्टपणे उमजले होते की हे सर्व देवराज इंद्राचे कारस्थान आहे, ज्याने त्यांच्या वाढत्या तपोबलाला घाबरून या स्वर्गीय अप्सरेला पृथ्वीवर पाठवले होते. त्यांनी रागाने थरथरत चंद्रभागेला विचारले की तिने असे निंदनीय कृत्य का केले आणि एका ऋषीला त्याच्या धर्मापासून का परावृत्त केले. चंद्रभागना त्यांच्या या भयानक रूपाला पाहून घाबरली आणि तिने मागे सरकत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण विठ्ठलदासांचा क्रोध आता अनावर झाला होता. त्यांना आठवले की त्यांनी त्यांच्या वडिलांना, सदानंद ऋषींना दिलेले वचन तोडले आहे आणि ते एका अप्सरेच्या नादी लागून सामान्य माणसापेक्षाही अधम जीवन जगले आहेत. विठ्ठलदासांच्या मनात आता केवळ एकच भावना होती आणि ती म्हणजे सूड आणि क्रोध. त्यांना वाटले की ज्या स्त्रीने त्यांचे पुण्य आणि तप चोरले आहे, तिला क्षमा करणे म्हणजे धर्माचा अपमान आहे. त्यांच्या आयुष्यातील 57 वर्षे जी त्यांनी भगवंताच्या चिंतनात घालवायला हवी होती, ती केवळ एका विलासी भ्रमात नष्ट झाली होती आणि याला सर्वस्वी चंद्रभागाच कारणीभूत होती. विठ्ठलदासांच्या देहातून पुन्हा एकदा तो प्रखर तपोग्नी बाहेर पडू लागला, जो पूर्वी सात्विक होता पण आता क्रोधाने लालबुंद झाला होता. त्यांनी आपल्या कमंडलूमधील उरलेले थोडेसे पाणी हातात घेतले आणि चंद्रभागेकडे अत्यंत तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यांना आता तिच्या सौंदर्याचा कोणताही मोह उरला नव्हता. उलट तिच्याप्रती त्यांच्या मनात केवळ तिरस्कार आणि चीड दाटून आली होती. ज्या हातांनी त्यांनी एकेकाळी चंद्रभागेला फुले अर्पण केली होती, तेच हात आता तिला शाप देण्यासाठी सरसावले होते. विठ्ठलदासांनी ठरवले की या कपटी अप्सरेला तिची जागा दाखवून दिल्याशिवाय त्यांच्या मनाला शांती मिळणार नाही, कारण तिने केवळ एका मनुष्याची नाही तर एका ऋषिकुळाची फसवणूक केली होती.
अशा प्रकारे विठ्ठलदासांचा तो रौद्र अवतार पाहून ती अप्सरा भयाने थरथर कापू लागली आणि तिला आता जाणवले की तिने एका वाघाला छेडले आहे, ज्याचा परिणाम आता अत्यंत भयानक होणार होता. विठ्ठलदासांच्या क्रोधाचा पारा आता मर्यादेबाहेर गेला होता आणि त्यांच्या डोळ्यांतून साक्षात अग्नी बरसत असल्यासारखा भास होत होता. त्यांनी आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर कमंडलूमधून घेतलेले थोडेसे पाणी घेतले आणि चंद्रभागेकडे संतापानी पाहत गर्जना केली की हे कपटी अप्सरे, तू माझ्या कित्येक वर्षांच्या कठोर तपश्चर्येचा तुझ्या मायावी सौंदर्याने आणि कपटाने पूर्णपणे नाश केलास. तू एका निष्पाप युषीला त्याच्या धर्मापासून आणि ईश्वराच्या मार्गापासून परावृत्त करून त्याला अधर्माच्या वाटेवर आणले आहेस. ज्या सौंदर्याचा तुला इतका गर्व आहे आणि ज्या सौंदर्याचा वापर करून तू माझा घात केलास, तेच सौंदर्य मी आता नष्ट करत आहे. तू आत्ताच्या आत्ता तुझे हे दिव्य रूप गमावून एक अत्यंत विद्रूप, भयानक आणि काळवंडलेली पिशाच्च होशील. हा माझा तुला अटाळ शाप आहे. विठ्ठलदासांनी संतापाने ते मंत्राग्नीने सिद्ध झालेले पाणी चंद्रभागेच्या दिशेने फेकताच अरण्यात एकच प्रचंड वीज कडाडली आणि होत्याचे नव्हते झाले. चंद्रभागेचे ते स्वर्गीय सौंदर्य, तो तेजस्वी वर्ण आणि तिची ती मोहक काया एका क्षणात जळून राख झाल्यासारखी विरघळून गेली. तिच्या शरीराची त्वचा काळवंडून लोंगू लागली, डोळे लाल बुंद आणि भयावह झाले, दात बाहेर आले आणि तिचे सुंदर केस विस्कटून जटांप्रमाणे दिसू लागले. क्षणार्धात एक लावण्यवती अप्सरा एका किळसवाण्या आणि भयानक पिशाच्चात रूपांतरित झाली होती. तिचा तो मधुर आवाज आता कर्कश किंकाळीत बदलला होता. तिचे ते भरजरी वस्त्र फाटून चिंध्या झाल्या होत्या. हे विद्रूप रूप पाहून चंद्रभागा स्वतःला घाबरली आणि जमिनीवर कोसळून विव्हळू लागली. विठ्ठलदासांच्या क्रोधाने तिला तिच्या कृत्याची अशी काही शिक्षा दिली होती की जी पाहून काळजाचा थरकाप उडत होता. आजूबाजूची झाडेही जणू या शापाच्या तीव्रतेने सुकू लागली आणि अरण्यात एकच भयान शांतता पसरली. जिथे काही काळापूर्वी सुखाचे वारे वाहत होते, तिथे आता केवळ दुःख आणि पश्चात्तापाची छाया दाटली होती. विठ्ठलदासांनी तिला दिलेल्या या शापामुळे स्वर्गातील इंद्राचेही मन थरारले आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. पण आता वेळ निघून गेली होती, कारण विठ्ठलदासांच्या वाणीतून निघालेला तो शाप आता कोणालाही मागे घेता येणार नव्हता. अशा प्रकारे चंद्रभागा आपल्या कर्माची फळे भोगण्यासाठी पिशाच्च योनीत ढकलली गेली होती. चंद्रभागेचे ते अत्यंत विद्रूप आणि किळसवाणे पिशाच्च रूप पाहून ती स्वतःच्या शरीराला स्पर्श करताना घाबरू लागली आणि मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली. तिचे ते पूर्वीचे लावण्य आता कुठेतरी खोल अंधारात गाडले गेले होते आणि त्या जागी केवळ भयावह शांतता उरली होती. तिने रडत रडत विठ्ठलदासांच्या पायांवर लोळण घेतली आणि अत्यंत काकुळतीला येऊन म्हणाली की हे ऋषीराज, तुम्ही मला असा कठोर शाप का दिला? मी मान्य करते की मी तुमच्या तपाचा भंग केला, पण मी केवळ देवराज इंद्राची दासी आहे आणि त्यांची आज्ञा पाळणे हे माझे कर्तव्य होते. जर मी इंद्राची आज्ञा मोडली असती तर मला स्वर्गातून हाकलून दिले असते. मी तुमच्या चरणांशी क्षमेची याचना करते. कृपया मला या नरक यातनेतून आणि या भयानक रूपातून मुक्त करा. एक अप्सरा म्हणून मी केवळ माझ्या कलेचे प्रदर्शन करत होते. माझा उद्देश कोणाचे अहित करण्याचा नव्हता. चंद्रभागेचा तो भेसूर पण तरीही आर्त स्वर ऐकून विठ्ठलदासांच्या मनातील क्रोधाचा अग्नी आता हळूहळू शांत झाला आणि त्यांच्या मनात करुणेचा झरा वाहू लागला. त्यांना जाणीव झाली की केवळ मोहानेच नाही तर क्रोधाने सुद्धा आपल्या तपाचा पूर्णपणे विनाश केला आहे. रागाच्या भरात दिलेला हा शाप त्यांच्या स्वतःच्या आध्यात्मिक अधपाताचे लक्षण होते. त्यांनी पाहिले की समोर उभी असलेली ती पिशाच्च रूपातील चंद्रभागा किती वेदनेत आहे आणि त्यांना आपल्या कृतीचा पश्चाताप होऊ लागला. ज्या हातांनी श्राप दिला होता तेच हात आता थरथरायला लागले. विठ्ठलदासांना आता हे समजले की चूक केवळ चंद्रभागेची नव्हती तर त्यांच्या स्वतःच्या संयमाची आणि स्थिरतेची सुद्धा होती. इंद्रियांच्या अधीन होणे हे जर पहिले पाप होते तर क्रोधाच्या अधीन होऊन शाप देणे हे दुसरे महापाप होते. चंद्रभागेचे डोळे, जे पूर्वी कमळासारखे सुंदर होते, ते आता अश्रूंनी डबडबले होते आणि त्यातून गळणारे ते अश्रू तिच्या काळवंडलेल्या गालांवरून ओघळत होते. तिची ती अवस्था पाहून विठ्ठलदासांचे हृदय पिळवटून निघाले आणि त्यांनी विचार केला की एक ब्राह्मण आणि ऋषी म्हणून कोणाचा उद्धार करणे हे त्यांचे काम आहे, ना की कोणाला नरकात ढकलणे. पण एकदा दिलेला शाप आता त्यांना स्वतःलाही मागे घेता येणार नव्हता, कारण त्यांच्याकडे आता ते तपोबळ उरले नव्हते ज्याच्या जोरावर ते चमत्कार करू शकतील.
विठ्ठलदासांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या अंगाला स्पर्श करताच त्यांना पिशाच्च योनीची ती दुर्गंधी आणि अशुद्धता जाणवली. तरीही त्यांनी तिला आधार दिला आणि शांत होण्यास सांगितले. त्यांनी कबूल केले की रागाच्या भरात त्यांच्याकडून मोठी चूक झाली आहे आणि आता ह्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना स्वतःलाही कोणा महान शक्तीच्या आशीर्वादाची गरज आहे. अशा प्रकारे अरण्यात एकीकडे पिशाच्च रूपातील चंद्रभागेचा आक्रोश चालू होता आणि दुसरीकडे विठ्ठलदास स्वतःच्या कर्मावर शोक करत होते. त्यांना आता या संकटातून मार्ग काढण्यासाठी केवळ आपल्या वडिलांची, सदानंद ऋषींची आठवण येत होती, कारण त्यांच्याशिवाय आता या जगात कोणीही त्यांना मार्गदर्शन करू शकणार नव्हते. चंद्रभागेला या रूपात सोडून जाणे विठ्ठलदासांना आता अशक्य वाटत होते, कारण तिच्या या दशेला तेच कारणीभूत होते. विठ्ठलदासांच्या समोर आता केवळ एक विद्रूप पिशाच्च उभी नव्हती, तर त्यांच्या स्वतःच्या पापांचे आणि चुकीच्या निर्णयांचे ते एक जिवंत प्रतीक होते. चंद्रभागेचा तो भेसूर चेहरा पाहून विठ्ठलदासांना स्वतःचीच घृणा वाटू लागली आणि त्यांना जाणीव झाली की केवळ मोहाने तप घालवले असे नाही, तर क्रोधाच्या भरात शाप देऊन त्यांनी उरलेसुरले पुण्यही पायदळी तुडवले आहे. आता या अरण्यात राहून किंवा केवळ रडून काहीही साध्य होणार नव्हते, कारण 57 वर्षांची तपश्चर्या आणि आयुष्य दोन्हीही धुळीला मिळाले होते. विठ्ठलदासांनी ठरवले की आता या अथांग संकटातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला आपल्या पित्याकडे, महर्षी सदानंद ऋषींकडेच जावे लागेल, ज्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशात कदाचित या अंधकारातून बाहेर पडण्याची काहीतरी वाट सापडेल. चंद्रभागा, जी आता पिशाच्च रूपाने विव्हळत होती, तिने विठ्ठलदासांना सोडून न जाण्याची विनवणी केली, कारण या रूपात तिला कोणीही थारा देणार नव्हता. विठ्ठलदासांनी तिला धीर दिला आणि सांगितले की अगं दुर्दैवी कन्ये, तू सुद्धा माझ्यासोबत चल. ज्या पित्याने मला हे संस्कार दिले होते त्यांच्याच चरणी जाऊन आपण आपल्या पापांची कबुली देऊया. विठ्ठलदासांनी आपला जुना कमंडलू आणि ती मातीतून माखलेली जपमाळ उचलली आणि अरण्यातून बाहेर पडण्याचा प्रवास सुरू केला. हा प्रवास केवळ भौगोलिक नव्हता, तर तो विठ्ठलदासांच्या आत्म्याचा पश्चातापाकडे जाणारा मार्ग होता. वाटेत त्यांना प्रत्येक पाऊल टाकताना आपल्या वार्धक्याची आणि गमावलेल्या शक्तीची जाणीव होत होती. एकेकाळी जे ऋषी वायुवेगाने चालत असत ते आता एका काठीच्या आधाराने अडखळत चालत होते. त्यांच्या मागे मागे ते भयानक पिशाच्च रूप घेतलेली चंद्रभागा सावलीसारखी चालत होती. लोक त्यांना पाहून घाबरून लांब पळत होते, पण विठ्ठलदासांचे लक्ष आता केवळ पित्याच्या आश्रमाकडे होते. जेव्हा ते सदानंद ऋषींच्या आश्रमाच्या सीमेवर पोहोचले तेव्हा तिथल्या पवित्र वातावरणाने विठ्ठलदासांच्या डोळ्यातून पुन्हा एकदा धारा वाहू लागल्या. आश्रमातील यज्ञकुंडातून निघणारा तो पवित्र धूर आणि वेदघोषांचा आवाज ऐकून त्यांना स्वतःच्या अपवित्रतेची तीव्र जाणीव झाली. महर्षी सदानंद ऋषी आपल्या ध्यानस्थ अवस्थेत बसले होते. त्यांच्या भोवती एक अदृश्य तेजाचे वलय होते. विठ्ठलदास त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले, पण त्यांची मान शर्मीने खाली झुकलेली होती. वडिलांच्या त्या शांत आणि गंभीर चेहऱ्याकडे पाहण्याची त्यांची हिंमत होत नव्हती, कारण त्यांनी केवळ पित्याचे नाव नाही तर संपूर्ण ऋषी परंपरेचा विश्वासघात केला होता. शेवटी त्यांनी धीर धरून वडिलांच्या चरणांवर डोके ठेवले आणि आक्रोश करत म्हणाले, हे तात, मी आपल्या कुळाला काळीमा फासला आहे. मोहाच्या अधीन होऊन मी माझे सर्व तप गमावले आणि क्रोधाने एका जीवाचा घात केला आहे. मला आता मरणाशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. कृपया मला वाचवा किंवा मला या पापातून मुक्त होण्याचा काहीतरी उपाय सांगा. सदानंद ऋषींनी हळूच आपले डोळे उघडले आणि समोर आपल्या मुलाला त्या दयनीय अवस्थेत आणि मागे त्या भयानक पिशाच्चाला पाहिले. महर्षींच्या चेहऱ्यावर कोणताही विकार नव्हता, फक्त एका महान पित्याची माया आणि एका ज्ञानी तपस्व्याची गंभीरता होती. त्यांना विठ्ठलदासांच्या सर्व कर्मांची आधीच कल्पना आली होती. तरीही त्यांनी शांतपणे आपल्या पुत्राला उठवले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला या कर्माच्या चक्रातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले. विठ्ठलदासांना आता वाटले की कदाचित अंधारात प्रकाशाचा एक छोटासा किरण दिसू लागला आहे. महर्षी सदानंद ऋषींनी जेव्हा आपल्या पुत्राची ही दयनीय अवस्था पाहिली आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या त्या भयानक पिशाच्चाला पाहिले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणभरासाठी तीव्र संताप आणि दुःख उमटले. त्यांचे डोळे जणू पाही सत्याचा आरसा दाखवत होते आणि त्यांनी विठ्ठलदासांकडे अत्यंत कठोर नजरेने पाहत शब्द उच्चारले, जे एखाद्या प्रहारासारखे विठ्ठलदासांच्या काळजाला लागत होते.
महर्षी म्हणाले की हे विठ्ठलदासा, ज्या हातात वेदमंत्रांची शक्ती असायला हवी होती ते हात आज थरथरत आहेत, आणि ज्या बुद्धीने ब्रह्मांडाचे रहस्य उलगडायचे होते ती बुद्धी एका अप्सरेच्या नादी लागून पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे. मी तुला भगवंताच्या प्राप्तीसाठी या तपोभूमीत सोडले होते, पण तू केवळ इंद्रिय सुखाच्या मागे लागून तुझ्या आयुष्याची अनमोल 57 वर्षे धुळीला मिळवलीस. आणि इतकेच नव्हे तर जेव्हा तुला तुझी चूक उमजली तेव्हा तू त्या चुकीचे निराकरण करण्याऐवजी क्रोधाच्या अधीन होऊन एका जीवाचा घात केलास. एका तपस्व्याचे पहिले लक्षण हे दया आणि क्षमा असते, पण तू तर क्रोधाचा आधार घेऊन तुझी उरलीसुरली पुण्याईही शाप देण्यात खर्च केलीस. तुझा हा अधप्पात पाहून आज पूर्वजांचे आत्मेही वेडत असतील, कारण तू केवळ स्वतःचा नाश केला नाहीस तर आपल्या कुळाच्या परंपरेलाही काळीमा फासला आहेस. मोहाने तुला अंध केले आणि क्रोधाने तुला पंगू बनवले. आता तू केवळ ऋषीपुत्र असूनही एका सामान्य अज्ञानी मानवापेक्षाही खालच्या स्तरावर गेला आहेस. ज्या मायेने इंद्राने तुला फसवायचा प्रयत्न केला त्या मायेला छेदण्याचे सामर्थ्य तुझ्या तपात असायला हवे होते, पण तुझे मन कच्चे निघाले आणि तू एका सुंदर मुखड्यासाठी ईश्वराचा विसर पाडून बसलास. सदानंद ऋषींचे हे शब्द ऐकून विठ्ठलदास जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. त्यांना आता जाणीव झाली होती की त्यांनी केलेल्या पापाचा डोंगर किती मोठा आहे आणि या पापाचे प्रायश्चित्त करणे किती कठीण आहे. महर्षींनी पुढे सांगितले की जर एखाद्याने जाणून बुजून किंवा अजारतेपणाने इतके मोठे अपराध केले असतील तर त्याला केवळ कठोर पश्चात्ताप आणि भगवंताची असीम कृपाच वाचवू शकते. एरवी यमराजाच्या दंडापासून सुटणे तुझ्यासाठी आता अशक्य झाले असते. अशा प्रकारे सदानंद ऋषींनी विठ्ठलदासांना त्यांच्या कर्माचा आरसा दाखवून दिला आणि त्यांच्या मनात पूर्णपणे वैराग्य निर्माण केले, जेणेकरून ते खऱ्या मनाने प्रायश्चित्तासाठी तयार होतील. सदानंद ऋषींनी जेव्हा पाहिले की विठ्ठलदास खऱ्या अर्थाने पश्चात्तापाने दग्ध झाला आहे तेव्हा त्यांच्यातील पितृप्रेम जागृत झाले आणि त्यांनी आपल्या पुत्राला शांत करत म्हटले की हे पुत्रा, जरी तुझे अपराध मोठे असले तरी शास्त्रात प्रत्येक पापाचे प्रायश्चित्त सांगितले आहे आणि श्रीहरीच्या कृपेने अशक्य तेही शक्य होते. तू आणि ही अप्सरा ज्या महापापाच्या ओझाखाली दबले आहात त्यातून मुक्त होण्याचा एकच दिव्य मार्ग म्हणजे पापमोचनी एकादशीचे व्रत होय. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी सर्व प्रकारच्या पापांचा समूळ नाश करणारी मानली जाते. या एकादशीचे महात्म्य इतके मोठे आहे की जेणेकरून ब्रह्महत्येसारखी महापापे आणि व्रतापासून ढळल्यामुळे लागलेले दोष देखील क्षणात भस्म होऊन जातात. स्वतः भगवान श्री विष्णूंनी मानवाच्या कल्याणासाठी या व्रताची निर्मिती केली आहे. जर तुम्ही दोघांनीही पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने आणि शास्त्रोक्त विधीनुसार या एकादशीचे उपवास केले आणि श्री जनार्दनाची आराधना केली तर तुला तुझे गमावलेले ऋषित्व पुन्हा प्राप्त होईल आणि या दुर्दैवी कन्येची या पिशाच्य योनीतून कायमची सुटका होईल. हे व्रत म्हणजे केवळ उपवास नसून ते मनाच्या शुद्धीकरणाचे आणि भगवंताच्या चरणी शरणागती पत्करण्याचे एक साधन आहे. त्यामुळे तू आता शोक करणे थांबव आणि या येणाऱ्या चैत्रवद्य एकादशीची तयारी कर, कारण हाच तो मार्ग आहे जो तुला पुन्हा एकदा प्रकाशाकडे घेऊन जाईल आणि तुझ्या जीवनातील हा कलंक पुसून टाकेल. महर्षी सदानंद ऋषींनी विठ्ठलदास आणि पिशाच्यरूप लाभलेल्या चंद्रभागेला समोर बसवून पापमोचिनी एकादशीच्या अत्यंत कडक आणि शास्त्रशुद्ध विधींचे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की या व्रताची सुरुवात ही एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीपासूनच होते. दशमीच्या दिवशी मनुष्याने केवळ एकदाच सात्विक भोजन करून इंद्रियांवर ताबा मिळवला पाहिजे आणि मनात भगवंताचे चिंतन सुरू केले पाहिजे. त्यानंतर एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीत किंवा सरोवरात स्नान करावे आणि अंगाला माती किंवा टिळा लावून शरीर शुद्ध करावे. स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी आणि मी माझ्या सर्व पापांच्या क्षालनासाठी हे पापमोचिनी एकादशीचे व्रत करत आहे असा दृढ संकल्प हातामध्ये पाणी घेऊन सोडावा. या दिवशी पूर्णपणे निर्जला किंवा केवळ फलाहार करून उपवास करावा लागतो. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनामध्ये कोणाबद्दलही क्रोध, मत्सर किंवा कामविकार येता कामा नये. दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करत भगवंताला तुळशीपत्र, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा.
रात्रीच्या वेळी झोप न घेता जागरण करणे हे या व्रताचे मुख्य अंग आहे, ज्यामध्ये श्रीहरीच्या कथांचे श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण केले जाते. कारण रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण जग निद्रिस्त असते, तेव्हा भक्त जेव्हा जागृत राहून ईश्वराची आराधना करतो, तेव्हा त्याचे तपोबल कैकपटीने वाढते. महर्षींनी पुढे सांगितले की द्वादशीच्या दिवशी सकाळी पुन्हा स्नान करून ब्राह्मणांना दानधर्म करावा आणि त्यानंतरच स्वतः अन्न ग्रहण करून व्रताची सांगता म्हणजेच पारणा करावा. हे व्रत केवळ अन्नाचा त्याग नाही, तर तो अहंकाराचा आणि वाईट विचारांचा त्याग आहे. विठ्ठलदासा, तुला तुझी 57 वर्षांची चूक सुधारायची असेल तर तुला या एकादशीच्या प्रत्येक क्षणी केवळ श्रीहरीच्या चरणी लीन व्हावे लागेल. आणि चंद्रभागे, तुला तुझ्या या विद्रुपतेतून मुक्ती हवी असेल तर तुला तुझ्या सौंदर्याचा अभिमान सोडून देवाच्या दयेची याचना करावी लागेल. सदानंद ऋषींनी या विधींचे इतके सविस्तर आणि प्रभावशाली वर्णन केले की विठ्ठलदास आणि चंद्रभागेच्या मनात या व्रताप्रती एक नवीन आशा आणि विश्वास निर्माण झाला. त्यांना जाणवले की हा केवळ एक उपवास नसून त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा एक दैवी यज्ञ आहे, जो त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना पुन्हा एकदा शुद्धतेच्या प्रकाशात घेऊन जाणार आहे. अशा प्रकारे महर्षींच्या मार्गदर्शनाखाली त्या दोघांनीही अत्यंत निष्ठेने या महान व्रताच्या अनुष्ठानासाठी स्वतःला मानसिकरित्या सिद्ध केले आणि चैत्रवद्य एकादशीची आतुरतेने वाट पाहू लागले. चैत्र महिन्याचा तो पवित्र कृष्णपक्ष उजाडला आणि ज्या दिवसाची विठ्ठलदास आणि चंद्रभागा अत्यंत व्याकुळतेने वाट पाहत होते, ती पापमोचिनी एकादशी अखेर आली. सूर्योदयापूर्वीच्या त्या अमृत वेळेत विठ्ठलदासांनी आपल्या थकलेल्या शरीराला सावरून आश्रमाजवळील नदीमध्ये स्नान केले आणि शुद्ध अंतःकरणाने भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले. त्यांच्या मागे ते पिशाच्य रूप धारण केलेली चंद्रभागासुद्धा डोळ्यात अश्रू आणून जमिनीवर लोटांगण घालत होती, कारण तिला जाणीव होती की हीच तिची शेवटची संधी आहे. विठ्ठलदासांनी हातामध्ये दर्भ आणि पाणी घेऊन अत्यंत दृढ निश्चयाने संकल्प सोडला की हे प्रभू, माझ्या आयुष्यातील ती 57 वर्षे जी मी मोहात घालवली आणि क्रोधाने जो शाप दिला, त्या सर्व पापांच्या मुक्तीसाठी मी हे व्रत करत आहे. संपूर्ण दिवसभर त्यांनी अन्नाचा एक कणही घेतला नाही किंवा पाण्याचा एक थेंबही प्राशन केला नाही. त्यांचे ओठ केवळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करत होते आणि त्यांचे मन विलासी सुखांच्या विचारांपासून पूर्णपणे दूर होऊन वैकुंठाच्या ध्यानात मग्न झाले होते. चंद्रभागेनेही आपल्या पिशाच्य योनीतील त्या अतोनात वेदना सहन करत देवाकडे क्षमायाचना केली. ती कर्कश आवाजात का होईना पण विष्णूंचे नामस्मरण करत होती आणि तिच्या त्या विद्रूप डोळ्यातून वाहणारे अश्रू तिच्या पश्चात्तापाची साक्ष देत होते. दुपार टळली आणि सूर्याचा प्रखर प्रकाश अंगाला भाजत होता, तरीही विठ्ठलदासांनी आपली मुद्रा बदलली नाही. त्यांच्या शरीरातील उरलेसुरले तेज आता पुन्हा एकदा सात्विक रूपात प्रगट होऊ लागले होते. संध्याकाळ झाली आणि आकाशात चंद्राचे आगमन झाले, पण या दोघांनीही आपल्या निष्ठेत खंड पडू दिला नाही. महर्षी सदानंद ऋषींच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच्या जागरणाला सुरुवात झाली. आश्रमात तुपाचे दिवे मिणमिणत होते आणि धूपाचा सुवास वातावरणात दरवळत होता. विठ्ठलदास आपल्या हातातील टाळ वाजवत भगवंताच्या नामात इतके रंगून गेले की त्यांना आपल्या वृद्धत्वाचा आणि शारीरिक थकव्याचा विसर पडला. चंद्रभागासुद्धा पिशाच्य रूपात असूनही एका कोपऱ्यात बसून देवाच्या लीलांचे श्रवण करत होती आणि प्रत्येक कथेसोबत तिच्या मनावरचे पापांचे ओझं हलके होत असल्याचे तिला जाणवत होते. ती रात्र त्यांच्यासाठी केवळ एक काळ नव्हती, तर तो त्यांच्या आत्म्याचा पुनर्जन्म होता. जसा जसा मंत्रोच्चार वाढत गेला तसतसे विठ्ठलदासांच्या हृदयातील तो पश्चातापाचा अग्नी शांत होऊन तिथे भक्तीची शीतलता पसरू लागली. त्यांनी अहोरात्र जागून भगवान जनार्दनाची अशी काही आराधना केली की साक्षात निसर्गही त्यांच्या या निष्ठेला पाहून थक्क झाला. पहाटेच्या वेळी जेव्हा ध्यानाची पराकाष्ठा झाली तेव्हा विठ्ठलदासांना आपल्या अंतरात्म्यात एक दिव्य प्रकाशाची अनुभूती आली आणि त्यांना समजले की त्यांचे व्रत आता सिद्धीस जात आहे. रात्रीचा तो प्रहर सरत आला आणि पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताची प्रसन्न वेळ जवळ आली. तसतसे विठ्ठलदास आणि चंद्रभागा या दोघांच्याही शरीरात आणि मनामध्ये एक अपूर्व आणि अलौकिक बदल घडू लागला.
विठ्ठलदासांनी जेव्हा पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूंच्या चरणांचे ध्यान केले तेव्हा त्यांना अचानक आपल्या हृदयाच्या खोलवर एका शीतल आणि देदीप्यमान प्रकाशाचा स्पर्श जाणवला. जणू काही साक्षात नारायण त्यांच्यासमोर उभे राहून त्यांच्या 57 वर्षांच्या पापांचा अंधार दूर करत आहेत असा त्यांना भास झाला. त्यांच्या शरीरातील तो थकवा आणि वार्धक्याची ती जडता एका क्षणात नाहीशी झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच तेज उमटले जे 57 वर्षांपूर्वी त्यांच्या तपाचे प्रतीक होते. दुसरीकडे त्या भयानक पिशाच्य रूपातील चंद्रभागेलाही एका अद्भुत ऊर्जेचा अनुभव आला. तिला जाणवले की तिच्या अंगाची होणारी ती आग आता शांत होत आहे आणि तिच्या मनातील तो क्रूरपणा आणि मलिनता पूर्णपणे धुवून निघाली आहे. भगवान विष्णूंच्या कृपेने पापमोचिनी एकादशीच्या त्या पुण्याचा प्रभाव इतका प्रबळ झाला की त्या आश्रमातील संपूर्ण वातावरण वैकुंठासारखे पवित्र आणि चैतन्यमय बनले. विठ्ठलदासांच्या कानात ईश्वराचा तो मृदू आवाज घुमू लागला, जो त्यांना सांगत होता की पश्चातापाचे अश्रू आणि निष्ठेचे व्रत हे जगातील सर्वात मोठे प्रायश्चित्त आहे. त्यांच्या डोळ्यांसमोरून त्यांच्या आयुष्यातील सर्व चुकीच्या घटना एखाद्या चित्रपटासारख्या निघून गेल्या आणि शेवटी उरला तो फक्त श्रीहरीचा निस्सीम आनैव. चंद्रभागेलाही आपल्या आत्म्याची शुद्धता जाणवू लागली आणि तिला उमजले की सौंदर्य हे शरीरात नसून ते भक्तीमध्ये आणि सत्यतेमध्ये असते. त्या दोघांनाही विष्णूंच्या त्या चतुर्भुज रूपाचे, शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेल्या स्वरूपाचे दर्शन झाले आणि त्यांनी मनोमन देवाची क्षमा मागितली. या व्रताच्या पुण्याने त्यांच्या कित्येक जन्मांची पापे जळून खाक झाली होती आणि आता ते केवळ हाडामासाचे शरीर राहिले नसून ते शुद्ध चैतन्याचे रूप बनले होते. आकाशातून देवतांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि गंधर्वांनी मंगल गायन केले, कारण एका तपस्व्याने आपल्या चुकीची दुरुस्ती केली होती आणि एका अप्सरेने आपल्या अहंकाराचा त्याग करून देवाचे दास्य स्वीकारले होते. अशा प्रकारे पापमोचिनी एकादशीच्या त्या महापुण्यकारक व्रताची सांगता द्वादशीच्या शुभ प्रभाती झाली आणि त्या दिवशी निसर्गामध्ये जो अद्भुत चमत्कार घडला तो पाहून चराचर सृष्टी नतमस्तक झाली. जसा सूर्याचा पहिला सुवर्णकिरण पृथ्वीला स्पर्शला तसे त्या भयानक पिशाच्य रूपातील चंद्रभागेचे शरीर एका दिव्य आणि देदीप्यमान प्रकाशाने उजळून निघाले. तिची ती काळवंडलेली, भेसूर आणि विद्रूप त्वचा एखाद्या जुन्या वस्त्राप्रमाणे गळून पडली आणि त्या जागी पुन्हा एकदा स्वर्गीय लावण्य, कांचनवर्ण्य कांती आणि अनुपम तेज प्रगट झाले. चंद्रभागा पुन्हा एकदा आपली तीच अत्यंत सुंदर अप्सरा बनली होती, पण आता तिच्या डोळ्यात सौंदर्याचा अहंकार नव्हता, तर केवळ श्रीहरीच्या भक्तीचे भाव आणि कृतज्ञतेचे अश्रू होते. तिकडे विठ्ठलदासांच्या शरीरातील सर्व विकार आणि पापांचे मळ नष्ट होऊन त्यांना आपले हरवलेले महान तपोबल आणि ऋषित्व पुन्हा प्राप्त झाले. त्यांच्या मुखावर आता पूर्वीसारखाच दिव्य ब्रह्मप्रकाश झळकू लागला आणि त्यांचे मन एखाद्या निर्मळ सरोवराप्रमाणे शांत झाले. त्यांनी अत्यंत नम्रतेने आणि भक्तिभावाने आपल्या वडिलांच्या म्हणजेच महर्षी सदानंद ऋषींच्या चरणांना स्पर्श केला आणि त्यांना वंदन केले. महर्षींनी आनंदाने आपल्या पुत्राला उठवून हृदयाशी धरले आणि आशीर्वादाचा वर्षाव करत सांगितले की बघ विठ्ठलदासा, या एका पापमोचिनी एकादशीच्या खऱ्या आणि निष्ठावान व्रताने तुझ्या आयुष्यातील 57 वर्षांच्या महापापाचे आणि चुकीच्या कर्माचे क्षालन केले आहे. हाच या एकादशीचा अगाध महिमा आहे, जो मानवाला त्याच्या सर्वात मोठ्या अपराधांतून आणि दोषांतून मुक्त करून पुन्हा एकदा सन्मार्गावर आणतो. चंद्रभागेनेही हात जोडून सदानंद ऋषींचे आणि विठ्ठलदासांचे आभार मानले. तिने विठ्ठलदासांची क्षमा मागितली आणि आता ती एक सामान्य चपळ अप्सरा म्हणून नाही, तर भगवंताची एक निस्सीम भक्त म्हणून स्वर्गाच्या दिशेने प्रस्थान करती झाली. विठ्ठलदासांनी आपला अहंकार आणि मोह पूर्णपणे त्यागून पुन्हा एकदा कठोर तपश्चर्येला सुरुवात केली. पण आता त्यांचे तप हे केवळ स्वतःसाठी नसून ते जगाला भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी होते. त्यांनी पुन्हा कधीही इंद्रियांच्या अधीन न होण्याचा आणि क्रोधाला थारा न देण्याचा वज्र निर्धार केला. ही कथा जो कोणी श्रद्धेने ऐकतो किंवा वाचतो त्याला पापमोचनी एकादशीच्या प्रभावाने सर्व संकटांतून आणि पापांतून मुक्ती मिळते. मानवी जीवनात चुका होतात, पण त्या चुकांचा स्वीकार करून जो भगवंताच्या चरणी शरण जातो त्याला प्रभू कधीही अंतर देत नाहीत, हाच धडा या कथेतून मिळतो. अशा प्रकारे विठ्ठलदास आणि चंद्रभागेची ही हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा या पवित्र भूमीवर अजरामर झाली आणि पापमोचिनी एकादशीचा महिमा त्रिलोकात गाजला.
आशा आहे की तुम्हाला पापमोचनी एकादशीची ही भावपूर्ण व्रतकथा आवडली असेल आणि यातून मिळणारा मोलाचा संदेश तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असेल. भगवंताच्या चरणी तुमची भक्ती सदैव अशीच वृद्धिंगत होत राहो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी, पौराणिक आणि भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटण नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन कथेची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. वेळ काढून ही कथा ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि जय श्रीहरी.